नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आता जस्ट मी फ्रेश वगैरे झालेले आहे आणि मला आता देवपूजा करायची आहे। देवपूजा करून घेते, त्याच्यानंतर मग लगेच घरातली क्लिनिंग करणार आहे। तर घरातली क्लिनिंग काय काय करायची ते तुम्हाला दाखवतेच, चला। तर माझं किचन ओटा आवरून झाला। आज संडेचा दिवस म्हटलं चला निवांत आज उठले। उशीर झाला उठायला, 10 वाजून गेले संडेच्या दिवशी। मग आंघोळी वगैरे, मुलांच्या केस हेअर वॉश करणं, दिशूचं आद्विकची आंघोळ हे सर्व केलं। नाश्ता झाला सर्वांचं, देवपूजा तुम्हाला देवपूजा सुद्धा झालेली आहे माझी, नाश्ता सर्वांचं झालेले आहे। तर मस्त छान आता मी पटकन संडेचं माझं जे क्लिनिंग आहे ना, क्लिनिंगचं ते पटापट करून घेते। सर्व घराची क्लिनिंग फास्ट करते आणि मी संडेच्या दिवशी मस्त छान अशी पटापट क्लिनिंग करून घेते। बाकीचं तर मी रेग्युलरली आवरतच असते। तर आता पटकन जे आवडते तुमच्यासोबत शेअर करेलच। आणि तुम्हाला एक सांगायचं होतं, तर मला इलेक्शन ड्युटी लागलेली आहे। तर आता त्याचीच कामं लागली आहे, तर तीच चालू आहे माझी सध्या तरी। खूप कामं लागली म्हणून मी जे शेअर करते ना ते तुमच्यासोबत शेअर करतेच आहे। तर चला आता पटकन आवरते। खूप जास्त थंडी आहे, थंडीचं काम करायची अजिबात इच्छा नाही, पण तरी काय पटकन आवरून घेते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते, चला। तर आजचा संडेचा दिवस खूप निवांत, कारण की मी ना रात्री खरंच ते माझं इलेक्शन ड्युटीचं काम करत बसले। मला 12 वाजून गेले। तर 12 नंतर मी झोपले, त्याच्यानंतर मग डिरेक्टली दुसऱ्या दिवशी 10लाच उठले आणि थकले होते। कालचा दिवस खूप असं हेडेक म्हणजे खूप बिझी धावपळीचं झाला। सकाळी ना 5ला उठले, सकाळची शाळा होती, सकाळी स्कूल केली, सकाळी स्कूल, दुपारी लगेच घरातली कामं करून लगेच संध्याकाळी मग 3 वाजता म्हणजे तिथं माझी येरोडामध्ये हे होती ट्रेनिंग होती इलेक्शन। तर त्याच्यामुळे मग मी तिकडे गेलेले। तर ते येता मला घरी 7 वाजले। त्याच्यानंतर लगेच घरी स्वयंपाक लगेच म्हणजे ह्या गोष्टींना, म्हणून मग मी लेट उठले आज निवांत। म्हटलं जाऊ द्यात, संडे आहे तर एक दिवस तरी आराम करायला पाहिजे। आणि संडेचा दिवस असा निवांत मस्त, सकाळी मस्त छान नाश्ता वगैरे केला, फुल पोटभर खाल्लं। त्याच्यानंतर मुलांच्या आंघोळी वगैरे सर्व करून दिलेलं मी। मग नंतर आता लगेच क्लिनिंग करायला घेते। म्हटलं चला बाकीचं तर गोष्टी मी आता मध्ये आवरतच असते, त्याच्यामुळे ना मग जसं होईल तसं मी गोष्टी आता आवरते। कारण की मला ना आता हे इलेक्शन होईपर्यंत ना खूप कामं राहतील कोणते, आणि आम्ही BLO आहोत ना, तर त्याच्यामुळे आम्हाला सारखीच माहिती मागवतात। त्याच्यामुळे मग सारखंच कामं चालू असतात, स्कूलची कामं, परत ही बाहेरची, म्हणजे खूप लोड पडतोय सध्या तरी माझ्यावरती। आणि घरामध्ये कोणी सोबत नसल्यामुळे हेल्प करण्यासाठी, कारण की दिशूचे पप्पा जातात सकाळी निघून संध्याकाळी येतात, त्याच्यामुळे मला हेल्प नसते जास्त त्यांची। त्याच्यामुळे मला सर्व गोष्टी बाहेरच्यासुद्धा मॅनेज करावं लागतं। काही घरात अन्न भाजी असो किंवा काही कोणत्याही गोष्टी असो ना, ते सर्व मला मॅनेज करावं लागतात। बिलं देणं, मेंटेनन्स देणं, ह्या म्हणजे जर घरातली काही कामं करायची राहिली ते सर्व मीच करते। त्याच्यामुळे ना ह्या सर्व घरातलं बघून, सर्व कामाचं बघून खूप धावपळ होते माझी। पण काही हरकत नाही, आता हे थोडे दिवस हे इलेक्शन झालं की जरा निवांत होणार मी पण। तर इथं हेच तर संडेचं क्लिनिंग कसं, हे जरा शोपीस वगैरे असं धूळ वगैरे पडलेली असते कुठं काय, ते सर्व पुसून घ्यायचं नीटनेटकं। कारण की कसं एकदाच जर आपण काढलं ना तर तो पसारा जास्त होतो नीट, आणि आपलं घर रोज नीटनेटकं चांगलं स्वच्छ दिसावं ना, म्हणून ह्या गोष्टी छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं। त्याच्यामुळे काय होतं, आपण जर एकदमच काढलं ना तर मग ते खूप जास्त पसारा होतो। तर म्हणून मग हे सारखंच आपल्याला क्लिनिंग करावी लागते ह्या गोष्टीची। तर इथं हेच मग म्हटलं चला आता आवरून घेते, आहे वेळ। आवरलं गेलं, माझा नाश्ता फुल झाला होता, म्हणून मग म्हटलं नंतरच आता काय बनवायचं तेव्हा गरम गरम बनवून खाल्लं जाईल। तर
अशी असतात माझी संडेची कामं. आणि असं संडेचा दिवस निवांत जातो. तर धूळ ना खरंच जर आपण ना असं साफसफाई केली ना, धुळीचं प्रमाण खूप जास्त होऊन जातं आणि मग ना खूप इरिटेट वाटतं. आणि ही सध्या आजूबाजूची कंस्ट्रक्शनची इथे कामं चालू आहे ना, त्याच्यामुळे जर आम्हाला प्रॉब्लेमच आहे. तर एकदा पूर्ण झाले ना तेव्हा निवांत होणार. मग सारखीच धूळ घरामध्ये येत असते, म्हणून मग असं क्लिनिंग मी करत असते. आणि छान मस्त आता सर्व क्लिनिंग झाल्यानंतर गरमागरम काहीतरी मस्त पराठे वगैरेच बनवून घेणार. कोथिंबीरचं काल पराठे केले ना, त्याचं पीठ ठेवलं, ते खूप छान लागतात. खरंच तुम्ही एकदा बनवून बघा. मी त्याची रेसिपी शेअर केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये, याच्या मागचाच व्हिडिओ त्याच्यामध्ये. कारण की ना इतकी टेस्टी आणि त्याच्यामध्ये ना 4-5 पीठ असल्यामुळे ना तर हेल्दी पण आहे, पौष्टिक पण आहे. आणि मुलांना खायला असे द्या तुम्ही, मुलं आवडीने खाता. असं भाकर जर केली ना मुलं खात नाहीत, कंटाळा करतात. तर याच्यामध्ये ना सर्व पीठ मिक्स केले मी 5 पीठ. तर इतके भारी लागत होते ना, टेस्टी. तर मला तर खूप आवडले जास्त आणि आद्विकला पण खूप जास्त आवडले. तर त्याने सुद्धा खाल्ले मस्त आवडीने. पहिल्यांदा त्याला आवडले नाही, तर तो असं खात नाही. कोथिंबीर म्हटलं ना तो म्हणजे मला कोथिंबीर नकोच म्हणतो. पण त्याने खूप आवडीने खाल्ले कोथिंबीरचे पराठे. तर त्याला पहिल्यांदा खूप जास्त आवडले आणि त्याने असं नाही का कंटाळा न करता, असं नाही का नाही मम्मी न करता असं खाल्लं आवडीने, म्हणून मला खूप भारी वाटलं. आणि मुलांना आवडलं ना तर आपल्याला छानच वाटतं. तर त्याच्यामुळे ना आता इथं सर्व मी क्लिनिंग करून घेते. आणि इकडे काय करते, मुलांना अभ्यासाला पण बसवते. आता आद्विक टी व्ही बघतोय, त्यांना सुट्ट्या चालू आहे ख्रिसमसच्या. तर मग त्याचा अभ्यास कधी, तिचा अभ्यास कधी असं घेणं चालतं. मग हिला इकडे दिशूला पण अभ्यासाला बसून दिलं, तोपर्यंत आद्विक टी व्ही बघतो. म्हणजे असं करते. आणि त्याचा जेव्हा घेते ना मग तेव्हा ती टी व्ही बघते, असं मी करते. म्हणजे दोघांकडे पण माझं लक्ष असतं. आणि मग तेव्हा ती जेव्हा तिच्या फ्रेंडकडे जाते ना बाहेर, तेव्हा मग आद्विक माझ्याजवळ राहतो. मग आद्विक थोडा वेळ त्याला कधी सोडलं ना, पण मी आता सध्या आद्विकला बाहेर नाही सोडते. कारण की त्याला ना आता सध्या माझ्याजवळच ठेवते. कारण की तो काय करतो, पळतो, खेळतो, कुदतो, पडून राहतो. मग पडला की त्याला लागतं. कारण की 1-2दा त्याला लागलेलं पण आहे जास्तीचं. त्याच्यामुळे मी त्याला जास्त माझ्यापासून दूर सोडत नाही. तर त्याला माझ्यासोबतच मध्ये बसवते, काहीतरी माझं ॲक्टिव्हिटी घेत असते. तर असं आहे. तर चला आता हे पटकन सर्व आवरते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते. तर काय झालं, सर्व झाडझूड केलं मी इथे हॉलचं. आणि लगेच हे कार्पेट आहे ना ते टाकून घेते. मला कार्पेट ह्या वर्षी वेगळं घ्यायचं होतं, पण आता जे आहे ते आता ॲडजस्ट करते. मला जसं पाहिजे तसं भेटलंच नाही. आणि काय होतं, आद्विक खेळतो, मग खाली थंड असतं ना, तर म्हणून आता आणि खूप जास्त थंडी ह्या वर्षी पुण्यामध्ये पण इतकी थंडी पडली ना, तर सांगू शकत नाही, इतकं गार आहे ना. तर म्हणून म्हटलं चला आथरून घेऊ. मुलं कसं खाली बसतात जेवायला, कुठं काही खायला किंवा स्टडी करायला, असं टी व्ही बघताना आद्विक खाली लेटतो पण लोळतो. तर त्याच्यामुळे आणि मग काय झालं, मी इथं कार्पेट टाकून घेतलेलं आहे. तर
त्याला कसं म्हणजे थंड वगैरे तो कसं इकडे तिकडे मस्ती करतो, सॉक्स पण रेग्युलरली घालत नाही, तर त्याच्यामुळे गार पाय पडतात, तर आजारी मुलं पडू नये म्हणून मग काळजी घेत असते मी याची. तर इथं सर्व कार्पेट वगैरे टाकून घेतलं. परत सर्व पायपुसण्या झटकून वगैरे सर्व मी मागेच धुवून घेतलेल्या होत्या, त्याच्यामुळे मग आता आज तर काही एवढी जास्त क्लीन आहे, पण मग धूळ वगैरे असे ना म्हणून हे सर्व करून घेतली क्लिनिंग. तर आद्विक म्हणतोय की परत मला मध्ये त्याचा हाऊस आहे ना, टेंट हाऊस, त्याच्यामध्ये तो खेळत असतो, तर त्याच्यामध्ये खेळतो. मग त्याला तिकडे मध्ये पुन्हा असं कार्पेट हवं होतं, म्हटलं थांब मी टाकते. तर त्याचं खूप काही ना काही असतं, म्हटलं चला ते त्याचं ते तेवढं करून देते. मग ते मी काय केलं, कार्पेट अजून तिकडे सरकून देणार आहे, कारण की तो त्याचा हट्ट चालला की मी टेंट हाऊसमध्ये बसत जाईल खेळायला अभ्यासाला. तर ते परत मग मी तिथं कार्पेट अजून पूर्ण भिंतीपर्यंत सरकून दिलेलं आहे आणि आता सरकून घेते. तर इथं असं त्याचा हट्ट पण असं म्हटलं ठीक आहे, मुलं खेळतात, आता तो लहान आहे तोपर्यंत ठीक आहे. त्याचं टेंट हाऊसमध्ये काही ना काही खेळायचं चालतं, किंवा ना राग आला ना तर तिथं जाऊन बसतो आणि लपून बसत असतो आणि कोणाशीच बोलत नाही, असं राग आला की तर त्याची लय क्यूट पण आहे त्याच्यामधलं, लय हसायला तर कधी कधी. तर ह्या गोष्टी दिसतात. तर इथं सर्व आता मी परत कार्पेट नीट पुढे करून घेतलं, त्याच्यासाठी म्हटलं ठीक आहे आता ही सर्व झाडून घेते. आणि माझ्याशी संडेची निवांत आज कामं, निवांत वेळ कधीतरी घालवला तर त्याच्यामुळे छान वाटतं, नाही तर रेग्युलर धावपळीचं जीवन धावपळीचं असतं. तर म्हटलं जाऊ देत. तर अशी ही कामं झाली सर्व, आता झाडून वगैरे घेतलं, घर वगैरे सर्व क्लिनिंग झाली माझी आणि मस्त छान वाटलं आज, असं छान निवांत. आणि झोप पूर्ण झाली ना खरंच खूप फ्रेश वाटतं. आणि अशी झोप अर्धवट झाली ना तर इतका त्रास होतो ना, मग असं मन पण लागत नाही. तर चला मी आता पटकन झाडून घेते इथे आणि नंतर बोलते तुमच्याशी. माझी मस्त घर आवरलं गेलं, तुम्हाला दाखवते एकदा सर्व छान आवरलं. तर इथे हॉल पण मस्त क्लीन झालेला आहे, सर्व जागी वस्तू ठेवल्या ना तर म्हणजे कसं पुढचे कामं करायला मोकळं. तर सर्व इथं आवरून घेतलं, त्याच्यानंतर बेडरूम पण आवरून घेतलेलं आहे आणि किचन तर झालंच आहे ऑलमोस्ट. आता जेवणाची तयारी करते आणि कालचं पीठ उरलेलं होतं ना कोथिंबीरचं, तर तेच मी आता कोथिंबीरचे पराठे पटापट करून घेते, कारण की सकाळी खूप जास्त नाश्ता झालेला आहे आमचा, त्याच्यामुळे एवढीशी भूक नाही आहे. तर तेच करून घेते. चला आता खाऊन घेतो आम्ही करून आणि नंतर तुमच्याशी बोलते. मस्त छान आराम केला आणि थोडा वेळ आद्विक आम्ही सर्व मस्त टी व्ही पाहत बसलो, तारक मेहता का उलटा चष्मा, मस्त कॉमेडी मस्त वाटतं आणि ते पाहत बसलो. आता मस्त फ्रेश झाले मी आणि इथं मस्त आता छान ब्लॅक टी बनवून घेणार आहे आणि ब्लॅक टी मस्त गरमागरम बनवणार आणि मस्त त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी, रात्रीचं सर्व आवरायचं, हे माझं रुटीन राहणार आहे. आणि आज संडेचा दिवस मस्त आज पहिल्यांदा म्हणजे आराम पण केला आणि भरपूर कामं पण होती, ती पण कामं मी उरकून घेतली पटापट. चला मी आता पटकन ब्लॅक टी घेते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते.
तर आता मी रात्रीच्या जेवणाची तयारी करत आहे. तर रात्रीच्या जेवणामध्ये आता भाजी भाकरी करणार आहे. आधी भाकर करून घेत आहे, ज्वारीच्या भाकरी करते आणि त्याच्यानंतर भाजी करणार आहे. तर खूप जास्त थंडी आहे म्हणून मग रात्रीचं कमी प्रमाणात भात करते, कारण की थंड असतो भात हा. तर त्याच्यामुळे मग भाकर ही ज्वारीची हलकी फुलकी असते ना, तर मग मी हे बनवते, बाजरीची ज्वारीची अशा भाकरी मी बनवतच असते. आणि आता पटकन भाकरी बनवून घेते, त्याच्यानंतर भाजी बनवून घेते, त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर तुमच्याशी बोलते, कारण की मग आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. नॉर्मली आपली भाजीच बनवणार आहे, जास्त काही नाही, त्याच्यामुळे मी सर्व शेअर नाही करायची तुमच्यासोबत. चला नंतर बोलते सर्व झाल्यावर. आताच आमचे जेवण झाले आणि जेवण झाल्यानंतर सर्व किचन ओटा मी सर्व आवरून घेतलं, सर्व झाले क्लिनिंग. आणि आता थोडा वेळ स्टडी वगैरे करेन, माझं थोडंसं काम आहे ते करायचं आहे मला. आणि असं होतं दिवसभरात, संडेचा दिवस निवांत कामं आराम असं असतो आमचा. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.